हॅलो फ्रेंड्स, डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी परफेक्ट अशी अंडा बिर्याणीची रेसिपी आणलेली आहे। माझ्या पद्धतीने तुम्ही अंडा बिर्याणी करून बघा, अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होते। चला तर मग सुरुवात करूयात। तर आता बघा, इथं मी सगळ्यात आधी 5 अंडी घेतलेली आहेत। ही बिर्याणी 4 लोकांना व्यवस्थित पुरून जाईल एवढं मी प्रमाण घेतलेलं आहे, ठीक आहे। अर्धा वाटी दही फेटून घेतलेलं आहे। परत 2 मोठे टोमॅटो मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत। अर्धा वाटी कोथिंबीर आहे बारीक चिरून, ठीक आहे। आणि 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता बघा, मसाल्यामध्ये इथं हा आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी सगळे मसाले घेतलेले आहेत। तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा तिखट पूड आहे, चवीपुरतं मीठ आहे, 1 चमचा कोणताही बिर्याणी मसाला घ्या तुम्ही, ठीक आहे। परत 2 चमचे तूप घेतलेलं आहे। खडे मसाल्यामध्ये 1 चमचा जिरा घेतलेला आहे, 4-5 काळी मिरी आहे, 4-5 लवंगा आहेत, 4 वेलची आहेत, 2 तमालपत्र आहेत, 1 मोठा तुकडा आहे दालचिनीचा आणि अर्धा चमचे शहाजिरे आहेत। आता बघा, इथं मी 1 बाउल तांदूळ घेतलेला आहे। हा बघा, ह्या साईजचा हा मोठा बाउल आहे। याच्यामध्ये मी 1 बाउल तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे 1 मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे। हा स्पेशल बिर्याणी राईस आहे। हा स्वच्छ धुवून मी भिजत घातलेला आहे, ठीक आहे। आता बघा, 1 मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आपल्याला मीडियम फ्लेमवरती कांदा परतायचा आहे, जोपर्यंत व्यवस्थित कांदा भाजला जात नाही। आपण याच्यामध्ये बिर्याणी म्हणजे तळलेला कांदा घालणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला हाच कांदा बिर्याणीचा फ्लेवर येईपर्यंत व्यवस्थित मीडियम आचेवरती परतून घ्यायचा आहे। हे बघा, 10 मिनिटासाठी मी कांदा परतलेला आहे। हा असा कलर कांद्याला यायला हवा। आता बघा, आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून देऊ। जोपर्यंत कांद्याचा आणि आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। तर बघा, आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे, व्यवस्थित आलं लसूण परतून झालेलं आहे। आता बघा, आपण याच्यामध्ये तिखटपूड घालून देऊ। कधीही लक्षात घ्या, कांदा परतल्यानंतर तिखटपूड घालायचा, म्हणजे कलर अगदी व्यवस्थित लालसर असा येऊन जातो, ठीक आहे। आता कांदामध्ये आपण लाल तिखट परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून देऊयात। तुम्ही बघू शकता किती सुंदर तेलात आपण लाल तिखट परतल्यामुळे रंग आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊयात। तर आपल्याला जोपर्यंत टोमॅटोचं पाणी आटत नाही तोपर्यंत ही ग्रेव्ही परतत राहायची आहे। आता बघा, एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण टोमॅटो आणि कांदा परतलेला आहे, पाणी आटलेलं आहे, तेल बाजूला सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालून देऊ। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही 1 चमचा बिर्याणी मसाला याच्यामध्ये वापरू शकता, ठीक आहे। व्यवस्थित मसाला परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊयात। इथं मी कोथिंबीरचे देठ आवर्जून घेतलेले आहेत, ठीक आहे, कारण की देठामुळे चवीला खूप छान लागते ग्रेव्ही। आता आपण याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही घालून देऊयात। दही घातल्यानंतर पटकन आपल्याला ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर दही फाटू शकतं, ठीक आहे। आता बघा, जोपर्यंत परत एकदा या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतत राहायची आहे। एक 5 मिनिटासाठी आपण ग्रेव्ही परतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि बघा, ग्रेव्हीला तेलही सुटलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता, व्यवस्थित तेल बाजूला सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप पाणी घालून देऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालूयात। इथं मी 1 चमच्याला थोडंसं कमी असं अंदाजे मीठ घेतलेलं आहे, ठीक आहे। व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण अंडी घालून देऊयात। व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये अंडी आपण कोट करून घेऊयात। आता आपण 1-2 मिनिटासाठी
ही ग्रेव्ही आणि अंडी वाफवून घेणार आहोत. ठीक आहे, आपली ग्रेव्ही आणि अंडी रेडी आहेत. आता आपण इथं पाणी उकळून घेतलेलं आहे. जेवढं तांदूळ घेतलंय त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पाणी आपल्याला चवीला खारट लागत नाही इतपत आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून द्यायचं आहे. ठीक आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून देऊयात. खडे मसाले घातलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून देऊयात. तांदूळ ज्यात भिजवलेले होते ते पाणी सगळं काढलेलं आहे आणि आपण आता हे तांदूळ या उकळत्या पाण्यामध्ये घालून देऊयात. मिठाचं प्रमाण लक्षात घ्या. जोपर्यंत पाणी खारट लागत नाही इतपत आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भात आपल्या चवीला लागतो. ठीक आहे, आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता घड्याळी 4 मिनिटं आपल्याला हा तांदूळ असाच उकळून घ्यायचा आहे. 4 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 80% भात आपला शिजला गेलेला आहे. अगदी अलगद हलवायचं आहे, नाहीतरी तांदूळ तुटू शकतात. ठीक आहे, आता बघा ग्रेव्ही रेडी आहे. भातही आपला तयार झालेला आहे. आता आपण लेअरिंग करूया. परत एकदा गॅस फ्लेम लावलेली आहे मी. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही आणि अंडी व्यवस्थित गरम झालेला आहे. आता आपण व्यवस्थित ही ग्रेव्ही आणि अंडी पसरून देऊयात आणि याच्यावरती आपण भाताची लेअर घालून देऊयात. मी डायरेक्ट उकळत्या पाण्यातला तांदूळ किंवा अर्धा कच्चा शिजलेला भात आपण ह्याच्यामध्ये घालून आहोत. व्यवस्थित 4 मिनिटं शिजवलेला आहे भात हा. इथं मी पसरट कढई घेतलेली आहे, त्याच्यामुळे माझे फक्त एक ग्रेव्हीचा लेअर आणि एक तांदळाचा लेअर तयार होतोय. ठीक आहे, आता याच्यावरती थोडंसं तूप घालून देऊयात आणि याच्यावरती कोथिंबीर घालून देऊयात. आणि काय करायचं आपल्याला, अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित झाकून आपल्याला याला वाफ द्यायची आहे. फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. जर पातळ बुडाचं भांडं असेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे पॅन किंवा कढई तुमची ठेवू शकता. ठीक आहे, आता बघा 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर सुद्धा 5 मिनिटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. लगेच उघडायची गडबड करायची नाही. ठीक आहे, गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि 5 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता आपली अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे. किती मस्त भात फुललेला आहे बघा. मी तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित भाताची शीतही अगदी बिर्याणीसारखी मोकळीही झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. असा आपला अंडा बिर्याणी राईस रेडी आहे. आपण आता एका बाउलमध्ये हा राईस काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे. ग्रेव्ही ही जास्त पातळ नाहीये आणि अगदी कोरडा असा तांदूळही झालेला नाहीये. अगदी मस्त अशी मॉइश्चर असलेली आपली अंडा बिर्याणी तयार आहे. फ्रेंड्स, माझ्या पद्धतीने एकदा अंडा बिर्याणी करून बघा. अगदी परफेक्ट रेस्टॉरंटपेक्षाही सुंदर चवीला अशी आपली ही अंडा बिर्याणी तयार होते. याच्याबरोबर अगदी सालन किंवा रश्श्याचीही गरज नाहीये. इतका परफेक्ट असा आपला हा बिर्याणीचा भात शिजलेला आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.